सन्मान नवदुर्गांचा असोसिएट श्री दीपक साडी, एक छत्र अनेक वस्त्र। नमस्कार, मी नम्रता वागळे। पुढारी न्यूजच्या सन्मान नवदुर्गांचा या नवरात्र विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजची आपली दुर्गा आहे एक लेखिका, एक संशोधक। दलित महिलांचं शिक्षण हा त्यांच्या संशोधनाचा विषय। दलित विमेन्स एज्युकेशन इन मॉडर्न इंडिया, डबल डिस्क्रिमिनेशन आणि द वल्गॅरिटी ऑफ कास्ट अशी 2 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत। त्यांची आणखी एक ओळख सांगायची म्हणजे नुकतीच त्यांना $8 लाख अमेरिकी डॉलर्सची प्रतिष्ठेची अशी मॅकआर्थर फेलोशिप मिळालेली आहे। मॅकआर्थर फाउंडेशनकडनं दिली जाणारी ही जीनियस ग्रँट फेलोशिप आहे, जी दरवर्षी जगभरातल्या केवळ 20 ते 30 संशोधकांनाच दिली जाते। मी बोलते आहे लेखिका आणि संशोधक शैलजा पाईक यांच्याविषयी। शैलजाताई स्वतः आपल्या सोबत आहेत, त्या आहेत आपल्या आजच्या दुर्गा। शैलजाताई, आपलं खूप खूप स्वागत आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नवरात्रीच्या खूप शुभेच्छा। खूप खूप धन्यवाद। शैलजाताई, पुण्यातल्या येरवड्यामधली झोपडपट्टी ते सिन्सिनॅटी अमेरिका हा तुमचा प्रवास कसा राहिलेला आहे? हे स्थित्यंतर कसं झालं? मी पुण्यात येरवड्यात वाढले आणि माझं शिक्षण वाडिया कॉलेज आणि मग नंतर पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथे मी मास्टर्स केला। ते झाल्यानंतर मला मी मुंबईत शिकवत होते ॲज अ सिनियर लेक्चरर आणि मला ICSSR ची फेलोशिप मिळाली माझं PhD सुरू करण्यासाठी। आणि त्या फेलोशिप नंतर मला फोर्ड फाउंडेशनची एक इंटरनॅशनल फेलोशिप मिळाली, ज्याच्यामुळे मी भारतातून मी इंग्लंडला गेले। आणि त्याच्यानंतर मला एक रायटिंग फेलोशिप मिळाली एमरी युनिव्हर्सिटी अमेरिकेत येण्यासाठी। आणि ते झाल्यानंतर मी माझं PhD कम्प्लीट केलं आणि मी युनियन कॉलेजमध्ये ॲज व्हिजिटिंग प्रोफेसर शिकवत होते। आणि त्याच्यानंतर 2010 पासनं मी युनिव्हर्सिटी ऑफ सिन्सिनॅटीमध्ये प्रोफेसर आहे। तर हा माझा प्रवास आहे भारत, इंग्लंड आणि अमेरिका। तुमची एक मुलाखत ऐकली होती मी, ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणाला होतात की शिक्षण ही तुमच्या आयुष्यामध्ये जादूची कांडी ठरलेली आहे। कशी काय ही जादूची कांडी फिरली तुमच्या आयुष्यावर? कसं बदललं शिक्षणाने तुम्हाला? शिक्षणाने खरंच माझं पूर्ण जग बदलून टाकलेलं आहे आणि माझ्या कुटुंबाचंही बदललेलं आहे। तर शिक्षणामुळे जी काही खडतर परिस्थिती होती त्या तिथून सुद्धा शिक्षण घेऊन आम्ही कॉलेज आणि मग नंतर मी युनिव्हर्सिटीमध्ये गेले। आणि त्याच्यानंतर ज्या काही संधी उपलब्ध झाल्या त्या मूळतः फक्त शिक्षणामुळे झालेल्या आहेत आणि इतर दरवाजे काही बंद असताना फक्त शिक्षणामुळे काही वेगवेगळ्या बरंच भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा ह्या संधी निर्माण झालेल्या आहेत। तर मला एकच सांगायचं आहे की ह्यामुळे शिक्षण आणि वेगवेगळ्या फेलोशिप्स त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर एकदम हायेस्ट नोकरी प्रोफेसर म्हणून मी आज अमेरिकेत आहे। तर हे सगळं ह्या शिक्षणामुळे झालेलं आहे, जी त्याच्यामुळे मी त्याला म्हटलेलं आहे की ही एक जादूची छडी आहे। आपण शिकतो पण त्या शिक्षणाचं पण आपण काय करतो आणि त्याचं चीज कसं करतो हे जास्त महत्त्वाचं आहे। बाबासाहेब आंबेडकर पण म्हणाले होते की एज्युकेशन इज द मिल्क ऑफ अ टायग्रेस। तर हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी ते प्राशन करेल तो गुरगुरेल। तर ह्याच्याचमुळे शिक्षण ही जादूची छडी आहे आणि त्याच्याने आपली बुद्धी आणि आपण जे काही काम करतो इट प्रोव्हाइड्स मेनी अपॉर्च्युनिटीज। तुमच्या संशोधनाचा विषय जो राहिलेला आहे तो म्हणजे दलित समाज, विशेषतः दलित स्त्री। हा विषय का निवडावासा वाटला? त्याची प्रेरणा काय होती? मला जेव्हा मी PhDचं माझं संशोधन सुरू केलं तर मला अभ्यास करताना मला आढळलं की आपल्याकडे दलित समाजावर आणि महिलांवर पण त्यांचं शिक्षण कसं आहे, त्यांचा प्रवास कसा आहे ह्याच्याबद्दल काहीच कोणी लिहिलेलं नाही। आपल्याकडे लिटरसी रेट्स आहेत, ग्राफ्स आहेत, नंबर्स आहेत की वेगवेगळ्या कम्युनिटीज आहेत त्यांचं शिक्षण कुठपर्यंत झालंय किंवा किती झालंय लिटरसी रेट्समध्ये, पण कोणीही आपल्याला क्वालिटेटिव्ह अशी आणखी इन डेप्थ माहिती देत नाही की नक्की महिलांचं शिक्षण
त्यांना शाळेत जाण्यासाठी, कॉलेजमध्ये जाण्यासाठी काय अडथळे आले आणि त्यांना कोणत्या प्रकारचा सपोर्ट हवा आहे. ऑल्सो की ह्या महिलांचे विचार काय आहेत, त्यांचे अनुभव काय आहेत शाळेमध्ये, शिक्षक कसे वागतात किंवा त्यांचे मित्रमैत्रिणी कसे वागतात, ह्या सगळ्याचा अभाव मला आढळला. आणि त्याच्यामुळे मी ठरवलं की मला दलित महिलांच्या शिक्षणावर आणि दलित समाजावर काम करायचं आहे. कारण की जर आपण इतिहास बघितला तर फॉर सेंचुरीज दलित्स हॅव बीन डिनायड नॉलेज आणि लर्निंग, आणि त्यांना शिक्षणापासून आणि वाचनापासून आणि ह्या ज्ञानापासून वंचित केलेलं आहे. आणि म्हणून मला बघायचं होतं की नक्की दलित त्यांचा प्रवास कसा आहे ह्या शिक्षणामध्ये, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली दलित महिलांचा कसा काय अनुभव आहे. आणि मी हा विषय कारण की अभ्यासकांनी ह्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. दलित त्यांना कधी सुद्धा इतिहासाचे सब्जेक्ट्स असं मानलं गेलेलं नाहीये. आणि फारच आता रिसेंटली फक्त 30-35 वर्षांपासून दलित स्टडीज हे एक नवीन फील्ड आहे, पण त्यात सुद्धा महिलांचा फार अभाव आहे. तर ह्याचा सगळा अभ्यास करून आणि हे मला आढळल्यामुळे मी दलित महिलांवर फोकस करण्याचं ठरवलं. तुमच्या पुस्तकांबद्दल आणि तुमच्याबद्दल जे काही वाचलं त्याच्यामध्ये एक जाणवलं की तुमचा हा अभ्यास हा फक्त काही टेक्निकल स्टडी नाहीये, भावना आहे त्याच्यामागे, देयर इज इमोशन. तर लहानपणापासून जे काही जवळून पाहिलं, जे अनुभवलं, त्याच्यामुळे ही इमोशन त्यामध्ये आले. सर्टनली म्हणजे माझा जो बॅकग्राऊंड आहे बोथ सोशल आणि ऑल्सो म्हणजे मी ज्या प्रकारे वाढले, तर आपण एक माणूस म्हणून ते सगळे आपले जे अनुभव आहेत, आपले विचार आहेत, आपण काय भोगलेलं आहे, दॅट इज वॉट आपण ते आपल्या बरोबर असतं. आणि त्याच्यामुळे मी जेव्हा मी अभ्यास करते तर नक्कीच आपल्याला दिसतं की आपले विचार कशामुळे बदललेले आहेत आणि आपले अनुभव कशा कशा प्रकारे वेगवेगळ्या टप्प्यांवर ते बदललेले आहेत किंवा ते कसे आहेत. आणि म्हणून अभ्यास करताना हे सर्टनली ते माझ्या मी त्याचा विचार तो सतत आहे. आणि जेव्हा काही वाचन करते किंवा काही संशोधन चालू आहे तर ह्याच्यामध्ये ते नक्कीच रिफ्लेक्ट होतं. आणि मी आपण जेव्हा अभ्यास करतो तर एव्हरीबडी जो कोणी अभ्यास करतो ते सतत हे विचार त्यांच्या डोक्यात असतात. सो दिस इज एक्झॅक्टली. तर एक उदाहरण देईन मी पटकन. तर माझं शिक्षण आणि माझं बालपण जसं गेलं आणि जे काही माझे अनुभव होते आणि शिक्षणामुळे मी त्या खडतर परिस्थितीमधून जशी बाहेर पडले, तर हा माझा अनुभव हेच बऱ्याच दलितांचे आणि दलितेतर समाजाचे पण अनुभव आहे, पण दलितांचे आणखी जास्त. कारण की आपल्याला दिसतं की ह्या परिस्थितीमध्ये किती लिमिटेड असे रिसोर्सेस आहेत आणि ते करून सुद्धा त्याच्यातून बाहेर पडणे आणि मग जो रिसर्चचा सब्जेक्ट निवडलेला आहे त्याच्यामध्ये शिक्षण हे किती महत्वाचं आहे आणि त्या शिक्षणामुळे त्या खडतर प्रवासातून मी बाहेर पडलेले आहेत. हे माझ्या पुस्तकाचा एक चॅप्टर बनला, एज्युकेशन अँड एस्केपिंग द स्लम. सो दॅट इज ॲक्च्युली शोईंग की हा समाज शिक्षण घेऊन आणि शिक्षण ही ह्याने कशा वेगवेगळ्या संधी निर्माण केलेल्या आहेत. सो दिस बिकेम अ पार्ट ऑफ माय वर्क. तुम्ही म्हणालात की लहानपणी जे अनुभवलं, जे भोगलं, येरवड्यामधल्या त्या दिवसांविषयी काही शेअर करायला आवडेल? सो थोडंसं मी शेअर करेन इन टर्म्स ऑफ की साधारण वस्तीमध्ये फार आम्ही एका खोलीत राहत होतो आणि मी आणि माझ्या 3 बहिणी आणि आई आणि वडील आणि मग कधी कधी पाहुणे वगैरे आले तर सगळे आम्ही एकत्र तिथे राहत होतो. तर व्हेरी क्लिअरली बाकीचे म्हणजे अभ्यास करण्यासाठी शांतता म्हणा किंवा जागा म्हणा किंवा एवढं सगळं वर्दळ आणि सगळं चालू असताना ते कसं करायचं आहे, तर ते करण्यासाठी मी स्वतःसाठी एक माझाच प्लॅन बनवला. आणि मी साधारण जेव्हा आवाज आणि मला शांतता जेव्हा लाभेल असं साधारण
मी एक 7 वाजता 7-7:30च्या दरम्यान एक मला गोधडीत गुंडाळून मी एका साईडला झोपायचे आणि तेव्हाच मी माझ्या कुटुंबियांना सांगायचे की तुम्ही आवाज नाही करायचा आहे, कमी हळू बोलायचंय जरा, आणि कारण मी झोपणार आहे. आणि मी नंतर पहाटे 2-3च्या दरम्यान मी उठायचे तर साधारण त्या झोपेनंतर. सो मग म्हणजे त्या एक साधारण 2:30-3 पासनं 7 वाजेपर्यंत शाळेत जायच्या अगोदरपर्यंत त्या वेळात त्या शांततेत मी अभ्यास करायचे. सो ह्या अशा प्रकारे मी तो वेळ आणि ती जागा आणि त्याच्यात सुद्धा अभ्यास कसा करता येईल असं मी केलं. ऑल्सो खेळायला काही अशी जागा मोठी मैदान वगैरे असं नव्हतं आणि मुलगी असल्यामुळे आणखी एक की इतर मुलं बाहेर खेळायची पण आम्हाला जसं करता येत नव्हतं तर तिथेच थोड्याशा गल्लीमध्ये थोडंसं खेळणं असं काही व्हायचं. आणि प्रायव्हेट टॉयलेट्स नव्हते, सो बाहेरच्या सार्वजनिक अशा तिथे जावं लागायचं. आणि ते काही अनुभव आहेत ज्याच्या सम ऑफ देम हॅव बीन थोडंसं क्वाईट ट्रॉमटायझिंग. तर हे थोडेसे अनुभव मी शेअर करते. दलित महिलांच्या शिक्षणाबद्दल ज्या पुस्तकात तुम्ही लिहिलंय, तुमचं पहिलं पुस्तक, त्यामध्ये तुम्ही डबल डिस्क्रिमिनेशन ही संकल्पना मांडलेली आहे. ती संकल्पना नेमकी काय आहे, कसं होतं हे डबल डिस्क्रिमिनेशन? माझ्या पुस्तकात मांडल्याप्रमाणे, आणि पुस्तकाचं टायटलच आहे हे, दलित वुमेन्स एज्युकेशन इन मॉडर्न इंडिया, डबल डिस्क्रिमिनेशन. आणि हे पुस्तक 2014 मध्ये आलं होतं. तर डबल डिस्क्रिमिनेशन ही जी संकल्पना आहे ही बेसिकली दलित महिलांचे शोषण हे त्यांच्या जातीमुळे होतं आणि त्या महिला आहेत म्हणून. तर हा जो लिंगभेद आहे आणि हा जातीभेद आहे जो ह्या महिलेला छळतो, ह्याची मांडणी मी केलेली आहे. तर ही महिला जेव्हा आणि आणखी त्याच्यात आणखी खोलवर जाऊन की ही महिला जेव्हा बाहेर असते तेव्हा त्यांना बरंच त्यांचा तिथे छळ होतो. आणि जेव्हा त्या घराच्या आत असतात तेव्हा सुद्धा त्यांना पितृप्रधानता जे आपण म्हणतो आणि पुरुष प्रधानता, तर त्याच्यामुळे सुद्धा त्यांना बरंच कष्ट भोगावे लागतात. तर अशी ही डबल डिस्क्रिमिनेशनची संकल्पना मी मांडली. तुमचं जे वल्गॅरिटी ऑफ द कास्ट हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये दलित समाजातल्या ज्या तमाशा कलावंत आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही लिहिले. तमाशा कलावंतच का? तर मी जेव्हा सो वल्गॅरिटी ऑफ कास्ट माझं हे दलित सेक्शुअलिटी अँड ह्युमॅनिटी हे माझं दुसरं पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकाला आज सगळ्यात उत्तम आणि उत्कृष्ट असे 2 बक्षिसही मिळालेली आहेत. हे पुस्तक ह्याच्यासाठी मला तुम्हाला माझ्या पहिल्या पुस्तकाकडे न्यावं लागेल. मी माझ्या पहिल्या पुस्तकासाठी जेव्हा फील्डवर्क करत होते तर त्या मेनली मी दलित महिलांच्या शिक्षणावर तो फोकस होता. पण ते करताना मी वेगवेगळ्या प्रकारच्या दलित महिलांशी बोलले. तर ह्या महिला साधारण झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या किंवा एकदम चांगल्या मिडल क्लासेस मधल्या अशा आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या नोकरी करणाऱ्या किंवा त्या अगदी रस्त्यावर सुद्धा झाडूवाल्या असतील. तर अशा आणि 5 ते 6 दलित जातींच्या महिलांचे मी इंटरव्ह्यूज घेतले. आणि हे करताना मी काही तमाशातल्या सुद्धा महिलांचे इंटरव्ह्यूज घेतले. बेसिकली तेव्हा असा विचार होता की त्यांचा ह्या स्त्रिया शिकू का शकल्या नाही, किंवा जर शिक्षणाचा अभाव आहे तर तो त्यांच्या कुटुंबियांचे आणि इतरांचा काय रोल आहे, तर हे समजून घेण्यासाठी. तर हा 2003 मध्ये मी हे इंटरव्ह्यूज घेतले. त्याच्यानंतर मी जेव्हा माझं पहिलं पुस्तक कम्प्लीट केलं आणि मी माझ्या दुसऱ्या पुस्तकासाठी विचार करत होते तेव्हा मला असं अभ्यासातून आढळलं की तमाशा ही महाराष्ट्राची एकदम परंपरा आणि पारंपरिक हे आपलं कल्चर आहे आणि ह्याच्यावर बरंच लिखाणही आहे. तर पण ह्या लिखाणामध्ये काही गॅप्स आहेत आणि प्रॉब्लेम्स आहेत. तर लेखकांनी तमाशाबद्दल तमाशा म्हणजे त्यातली वाद्य काय आहे किंवा लावणी आहे, गाणं काय आहे आणि त्याच्यातले काही ऍक्टर्स आहेत. फॉर एक्झाम्पल हे ब्राह्मण जे कवी होते लावणीकार पठ्ठे बापूराव आहे, त्यांच्याबद्दल खूप जास्त बरंच लिहिलेलं आहे.
किंवा आणखी दुसरे असे छोटे छोटे निबंध आहेत ह्यांच्याबद्दल. पण प्रॉब्लेम असा आहे की ह्यांनी कोणीही तमाशामधल्या जातीभेदाचं, लिंगभेदाचं आणि लैंगिकतेवर मुळे छळ होणाऱ्या ज्या काही बायका आहेत बेसिकली त्यांच्याबद्दल ह्यांनी कोणीच लिहिलेलं नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मला आढळला. आणि जसं आपण भरतनाट्यम म्हणा किंवा कथ्थक म्हणा तर स्कॉलर्सनी त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे, कीर्तनकारांबद्दल पण लिहिलेलं आहे, पण तमाशाकडे कोणीच वळालेलं नाही. आणि म्हणून मी आणि तमाशाने ऑफकोर्स तमाशातल्या दलित महिला ह्यांच्याबद्दल त्यांचा कोणीच अभ्यास केलेला नाहीये असं जेव्हा मला माझ्या अभ्यासातून आढळलं, मी त्याच्यामुळे तमाशाकडे वळाले आणि तमाशात सुद्धा महिलांकडे वळाले. कारण की उपेक्षित असलेल्या आणि त्याच्यातल्या आणखी उपेक्षित ह्या महिला आहेत. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली आपण आपला जसा समाज आणि जशी त्याची रचना आहे, काही स्त्रियांकडे ज्या घरात असतात आणि उच्च जातीच्या असतात, उच्च वर्णाच्या असतात, त्यांना मॉडेस्ट आणि त्या आदरणीय होतात, त्या सभ्य होतात, पण त्यांच्या विरुद्ध ज्या असतात, तर फॉर एक्झाम्पल तमाशातल्या ज्या महिला आहेत किंवा ज्या बाहेर काम करतात, हातगाडीवर तिथे लावून काही विक्री करतात किंवा झाडूवाल्या आहेत, ह्या महिलांना आपला समाज असभ्य, त्यांना इनडिसेंट, त्यांना त्यांचा आदर अजिबात काही करत नाही. तर ह्या दोन ऑपोजिट पोझिशन्स आहेत. आणि म्हणून माझा अभ्यासचा फोकस असा आहे की ह्या महिलांना आपला समाज असा अनादराने का वागवतो, वाय ते बिकम अशा असभ्य आणि इनडिसेंट वुमेन हा समाज करतोय, ही रचना करते आणि हे लोक करतायत आपल्या आजूबाजूचे. हा माझा फोकस होता आहे त्या पुस्तकासाठी माझ्या दुसऱ्या. आजचा दलित समाज हा विकासाच्या वाटेवर तुम्हाला कुठे दिसतो? म्हणजे अजून तो डेड एंडलाच आहे की तिथून त्याची गाडी पुढे सुरू झालेली आहे आणि ती योग्य दिशेला आहे का? चांगला प्रश्न आहे खूपच. आजचा दलित समाज डेड एंडला नक्कीच नाही आहे. आजचा दलित समाज ह्याने खूप सेंचुरीजचे कष्ट भोगलेले आहेत आणि दलितांनी दे हॅव गिव्हन देअर ब्लड आणि लाईव्स आपल्या भारत देशासाठी आणि फॉर द वर्ल्ड. तर आजचा दलित समाज बऱ्याच सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल आणि कल्चरल ह्या वेगवेगळ्या स्तरांवर बरीच कामगिरी करतोय. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली दलित्स आर कॉन्ट्रीब्युटिंग टू द डायलॉग ऑन ह्युमन राईट्स. पूर्ण जगामध्ये मानवी हक्काचा हा जो लढा आहे, हा दलित समाज त्याच्यावर बरंच अग्रेसर रीतीने काम करतोय. सो आपल्याला असं बघायचं आहे की जे नॉन दलित्स आहेत त्यांनी दलितांबरोबर ते कसे उभे राहतील आणि ह्या सगळ्या ज्या जातीभेदाच्या, वर्णभेदाच्या, लिंगभेदाच्या आणि लैंगिकतेवरचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे आपण कसे एकत्र येऊ शकतो आणि कसं आपलं फ्युचर घडवू शकतो, हे महत्वाचं. शैलजाताई, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत गप्पा मारल्या आणि दलित समाजाकडे फक्त वोट बँक म्हणून एक मतांच्या चष्म्यातून बघण्याच्या पलीकडे एक तो आपल्या समाजाचा खूप मोठा घटक आहे आणि त्या दृष्टीने त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे याचा एक आरसा तुम्ही आम्हाला दाखवलात. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि याच पुढारी न्यूजच्या सन्मान नवदुर्गांचा या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांचा ओघ सुरूच राहील. सन्मान नवदुर्गांचा असोसिएट श्री दीपक साडी, एक छत्र अनेक वस्त्र.